काय बोलतो धीरज भाई? काय नाही, आता जरा थंड वातावरण सुरू आहे. हा त्यामुळे जरा आम्ही इथं बसलोय हा आणि 6:45ला आम्ही निघणार आहे हा बनंगला, माझ्या मित्राच्या घरी. हम्म. घरी नाही म्हणजे गावात. आपण आलोय धीरजच्या मित्राच्या घरी. काय नाव आहे त्याचं? आयुष. आयुष काय बोलतो भावा? काय तुझं नाव काय? मंथन कोंडे. का? मंथन कोंडे. मंथन कोंडे आणि याचं नाव आयुष. दोघं पण धीरजचे मित्र आहेत. बोला. हा पाळेश्वर म्हणजे बनंगावचं ग्रामदैवत हा जाधव, तो ज्योतिबा, ते कुलदैवत, हे भैरवनाथ आणि हे मालदेव, त्या जोगेश्वरी आणि त्या आनंदीबाई. मित्रांनो, आपली 2 भाव भेटलेत. खूप प्रेम दोघांना. थँक्यू भावांनो. काय तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. तर बोलत असाल की हा हर वेळी घरात ब्लॉग चालू करतो, पण आता आपण आलोय माळ्याला. हे बघा फुलं तोडायला. इकडे फुलं आहेत येल्लो. ती फुलं आता हे लोक तोडतायत. तर बोललो आता आलोय तर आत्ताच ब्लॉग चालू करूया. आजचा दिवस आपला कसा काय होतोय ते बघा. आणि मागचे तुम्ही ब्लॉग बघितले असतील तर खरंच, नसतील बघितले तर लवकर जाऊन बघा, आणि बघितले असतील तर प्लीज खूप जास्त प्रेम द्या. आणि आता आजचा दिवस आहे. आज कुठे काय असेल तर आपण दाखवू व्लॉगमध्ये, कारण आज काय असेल नसेल काय माहिती नाही एवढं आपल्याला, कारण डान्स वगैरे सगळे संपलेत. आता फक्त पूजा वगैरे असेल, पण ती कधी आहे काय ते आपल्याला माहिती नाही. तर ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण जाऊ, आणि आज जरी काय असेल ते मी तुम्हाला दाखवीनच. आता आपण भाई आलोय माळ्याला. एकदम ऊन पडलंय भाई आज. 4-5 दिवसापासून एवढा पाऊस पडतोय ना भाई, एवढा असं म्हणजे मोकळं फिरायलाच भेटत नव्हतं. गाडी नवीन घेतली, गाडीवर पण भिजत चिरीमिरी वाटत होतं, पण आज जरा बरं वाटतंय. आज एकदम ऊन पडलंय, बघू शकता तुम्ही. बघा एकदम आकाश मोकळं झालंय. तर आजचा दिवस बघूया कसा काय होतोय. व्लॉग लास्टपर्यंत बघा, खूप जास्त मजा येईल. चला लेट्स गो, बघा पुढे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आलोय वडापाव खायला. आता आपण वडापाव वगैरे खाऊया आणि इकडे तिकडे व्हायचं फिरूया. आणि आपण नंतर किती वाजता जायचं आपल्याला? 6:45ला आपण जाणार आहे कुठं? बनंगमध्ये पूजेला. देवीची पूजा आहे, तिकडे जेवायला आपण जाणार आहे. ते तुम्हाला दाखवीन मी. आता आपण खाऊया वडापाव आणि भेटूया. हा काय बोलतो धीरज भाई? काय नाही, आता जरा थंड वातावरण सुरू आहे. हा त्यामुळे जरा आम्ही इथं बसलोय हा आणि 6:45ला आम्ही निघणार आहे हा बनंगला, माझ्या मित्राच्या घरी. हम्म. घरी नाही म्हणजे गावात. हम्म तिथे त्यांचे पूजा बिजा दाखवणार आहे हम्म. आणि जेवताना सगळं म्हणजे त्यांची सिस्टम दाखवणार आहे. अजून अजून काय नाही. असं वाटतंय धडा वाचतोय कुठला तरी. तर भाई आपण आलोय आपल्या पुलावर असंच टाइमपास, कारण कंटाळा येत होता घरी बसून. आपली नदी बघू शकता तुम्ही भाई. इकडे गणपती विसर्जनाच्या टायमिंगला ही नदी तुम्ही बघितली असेल. आपली गाडी यो. तर आता आपण आलोय नदीवर. थोडा टाइम आपण इकडे घालवूया आणि मग आपण जाणार आहे बनगात. आणि तिकडे देवीची पूजा आहे, तुम्हाला मी सांगितलं. आता इकडे थोडा वेळ टाइमपास करूया आणि जाऊया घरी. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की आपण चाललोय बनंगला पूजेला देवीच्या. तर आता आपण निघालोय. आपल्यासोबत आहे कृष्णाची गाडी, मी माझी गाडी आणि धीरज. तर आता आपण निघालोय. आता आपण जाता जर काय दाखवलं तर बघा, नाहीतर डायरेक्ट आपण आता तिकडे गेल्यावर भेटू. चला लेट्स गो. तर मित्रांनो, आपण आलोय
धीरजच्या मित्राच्या घरी. काय नाव आहे त्याचं? आयुष. त्याला भेटवतो मी. आणि आता आपण जेवूया वगैरे. आपण जास्त काही जेवणार नाही कारण घरी जाऊन आपल्याला जेवायचं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं प्रसाद एवढं खाऊ आणि निघून जाऊ. ओके. मंदिर दाखवतो सांगते. हां आता मंदिर पण दाखवतो. आता मी पटापट गाडी वगैरे लावली आणि वरून आम्ही इकडनं फिरून कुठून तरी आलो अंधारातून. त्यामुळे मी दाखवलं नाही. आता डायरेक्ट ह्याच्या घरी आलोय आपण. आरामात बसलोय. आता तो कपडे बदलतो ना. कपडे बदलून येईल मग आपण त्याला भेटूया. चला. तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलेलं आता आपण ह्या भावाच्या घरी होतो. ह्याचं नाव आहे आयुष, धीरजचा मित्र. आता आपण जेवूया वगैरे आणि मग आपण जाऊया. हाच तो ह्याच्याच घरी आपण होतो. काय बोलशील बाबा? काय नाही तुम्हाला भेटून मस्त आनंद झाला. अरे बापरे. चला आता जाऊया आणि जेवूया आणि निघूया पटापट. काय बोलतो बाबा? काय तुझं नाव काय? मंथन कोंडे. का? मंथन कोंडे. मंथन कोंडे. आणि याचं नाव आयुष. दोघं पण धीरजचे मित्र आहेत आणि आपण यांच्या गावाला आलोय भनंगला जेवायला पूजेसाठी. आणि आता आपण जेवूया वगैरे आणि आपल्याला जायचंय लवकर पटापट घरी. त्याच्यामुळे आपल्याला आता पटापट निघायला लागेल. आणि एक नंबर मंदिर आहे भाई, मोठं एकदम. किती मंदिर आहेत? 2 मंदिर आहेत ना हा? गावात 7-8 मंदिर आहेत मित्रांनो गावात भनंगला. खूप मोठं गाव आहे आणि छान वाटलं इकडे येऊन. भावांना पण भेटून खूप छान वाटलं. चांगले आहेत. आणि आता आपण जेवूया वगैरे पटापट निघूया. चला लेट्स गो. तर मित्रांनो हे गावातलं मेन मंदिर, ग्रामदैवत. आणि इकडे सर्व जत्रा वगैरे होते ते सगळं इकडेच ना. आणि 9 दिवस जो उपवास असतो तो पण सगळा इकडेच होतो. एक नंबर आहे भाई. चला मंदिरात आत. कोणाचं मंदिर आहे? बाबा निवदाची ताट आहे. तुम्हाला फोटो काढायचा असलं तर काढा नीट. हा बोला. हा पाळेश्वर म्हणजे बनवगावचं ग्रामदैवत. जाधव तो ज्योतिबा ते कुलदैवत. हे भैरवनाथ आणि हे मालदेव त्या जोगेश्वरी आणि त्या आनंदीबाई. 2 हे गाव उंच जवळवाडी. जवळ मग कुठं लांब आहे. तर मित्रांनो विषय काय झाला, माझा घरी जरा एक विषय झाला त्यामुळे मी जेवायला थांबू नाही शकलो. धीरजला मी सोडून गेलेलो इकडं ह्याच्या मित्रांसोबत आणि मी घरून जेवण वगैरे आलो आता ह्याला परत घ्यायला. आता आपण जाऊया घरी आणि आरती वगैरे तुम्ही बघितली, पूर्ण जेवणाचं वगैरे पण व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. तर व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या भावांनी पण आपल्याला खूप सहकार्य केलं त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. तर आता आपण जाऊया डायरेक्ट घरी. आणि भाई सबस्क्राईब केलंय ना? हो. हा, असेच आपले व्हिडिओ येत राहतील कंटिन्यू. तर आपण आता जाणार आहे घरी. तर बघा काय विषय होतो
यांचं हे मंदिर पण मी तुम्हाला दाखवलं असेल. तर चला आता आपण जाऊया घरी. चला भावांनो, बाय बाय. आता या परत हा परत या. हो नक्की नक्की. चल तू येतोय. हो नाही चला भेटूया पुढे. तर मित्रांनो आपण आलोय घरी आणि आता थोडंसं आपण मेळ्यात थोडंसंच एक झलक फक्त असंच जाऊन येऊया, बघून येऊया काय विषय. आणि खूप छान वाटलं त्यांच्या गावात, खूप छान गाव होतं. आणि काय बोलशील भावा, तू तिकडेच थांबलेलास. हा एकदम छान गाव आहे त्यांचं. हां आणि त्यांच्या गावात एकदम जास्त मंदिर आहे एकदम खूप. आणि पब्लिक पण खूप आहे जास्त. एकदम भारी गाव आहे त्यांचं. अरे बा, असा काहीसा आपला आजचा ब्लॉग होता. मी तुम्हाला दाखवलेलं की आपण जाणार होतो पूजेला. मी सगळं दाखवलं, त्यांचं मंदिर, गाव, देवी, आरती. फक्त जेवताना एक विषय झाला माझा, त्यामुळे मी थांबू नाही शकलो. हा थांबला, ह्याला मी सोडून आलो आणि मी घरी येऊन परत ह्याला घ्यायला गेलेलो. तर काय त्यांचं नाव आयुष आणि मंथन या दोघांनी आपल्याला खूप सहकार्य केलं. त्याच्यामुळे दोघांना पण थँक्यू सो मच. तर चला आता आपण जाऊया मेळ्यात, काय विषय होतो बघूया आणि मग झोपायची गोळी घेऊया. चला लेट्स गो. मित्रांनो आपण आलोय जिकडे आलेलो तिकडे पण आपले भाऊ लोक भेटलेत आपल्याला. फुल इज्जत. काय बोलशील माझ्या ब्लॉग मध्ये जा. बोल आता बोल. अरे तर आता आपला लास्टचा दिवस आहे हा. आता बघूया काय विषय होतोय. ए जाणार आहे आतमध्ये. हा चला आता बघूया. आपण आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढायला भेटला तर आपण काढू, नाही तर मग जाऊ घरी. चला मित्रांनो आपली 2 भावं भेटलेत. खूप प्रेम दोघांना. थँक्यू भावांनो. दिसतंय काय
मनुष्य देह धारण करायचा आहे. बोल मला मनुष्य देह फळ कसा नाही मला माहित नाही.
तर बाबू वाघमारे या दादामुळे आपल्याला आतमधले सगळे व्हिडिओ काढायला भेटले, त्यामुळे थँक्यू सो मच. असंच प्रेम आपल्यावर असतं. नक्की या सर्वांनी बघायला. कोजागिरीपर्यंत या. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा शो असणार आहे, त्यामुळे नक्की लवकर या आणि बघा भाई. एक नंबर आहे, एक नंबर. 5 रुपये तिकीट आहे पण पैसा वसूल आहे. काय बोलतो? सगळ्यांनी या नक्की. तर मित्रांनो, फायनली आपला हा व्लॉग संपवायची वेळ आलेली आहे. आणि व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते खरंच कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. 600 सबस्क्रायबर व्हायला आपले 2-4 सबस्क्रायबर राहिलेले आहेत, त्यामुळे खरंच जाऊन लवकर सबस्क्राईब करा. आपले 600 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. आणि खूप लवकर आपल्याला यश भेटायला लागलंय, कारण सर्व पोरं आपल्याला सपोर्ट करत होते. आपण फक्त असंच गेलेलो बघायला, पण बाबू वाघमारे हा दादा, त्या दादामुळे आपल्याला पूर्ण सगळं आतमधलं तुम्हाला दाखवायला जमलं. कारण मी आधी गेलेलो, दोन वेळा गेलो मी ह्याच्या आधी, पण तेव्हा आपल्याला काही व्हिडिओ वगैरे काढायला दिले नाही. व्हिडिओ मी काढायचं ट्राय करत होतो, पण आतमध्ये जे होते त्यांनी काढून दिले नाही. आपल्या बाबू वाघमारे या दादामुळे आपल्याला पूर्ण आतमधलं सगळं जे काय होतं ते दाखवायला भेटलेलं आहे. पब्लिकची रिॲक्शन पण तुम्हाला बघायला भेटलीच असेल. तर नक्की एकदा या, एकदा विजिट करा, एकदा बघा. 5 रुपये तिकीट आहे पण पैसा वसूल आहे. तर व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्लॉगला खूप जास्तीत जास्त प्रेम द्या. तर तुम्ही बोलत असाल की भाई आता झाली आहे सकाळ आणि रात्री मला व्लॉग एंड करायला भेटला आणि आता वाजलेत, तर रात्री व्लॉग एंड करायला भेटला ना. आता मी उठलो वगैरे आणि जेवण वगैरे झालंय, तर आता व्लॉग एंड करत होतो. व्लॉग मी आता थोडा राहिलेला तो एडिट करत होतो. तर बाबू वाघमारे या दादाने मला फोन केलेला की भाई जरा लवकर लवकर सोड, सगळे वाट बघतायत व्हिडिओची. त्याच्यामुळे मी पटापट आता व्लॉग माझा पोस्ट करणार आहे. तर आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर खरंच खूप जास्त प्रेम द्या. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला असंच भेटूया आपल्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आज पण आपल्या गावात कुठे ना कुठेतरी पूजा वगैरे काहीतरी आहे, तर ते पण तुम्हाला बघायला भेटेलच. तर खरंच ब्लॉग आवडला असेल तर खूप जास्त प्रेम द्या भाई. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजच्या पुरतं एवढंच. टाटा बाय बाय. चला. Yeah.